आरके पार नाली पडली हे बॉम्बे समोर जास्तच पाणी थांबलेलं दिसून राहिलं. पुरा धिंगाणा झाल्यासारखं दिसून आलं मला. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज पहिले सबस्क्राईबचं बटन दाबून द्या. ते सबस्क्राईबचं बटन आहे खाली दिलेलं तुमच्या बोटावरशी, ते बटन दाबा. आणि भाई मी आलतो वावरात 2-3 दिवसापासून आलोच नाही. मी म्हटलं चला लगातार पाणी येऊन राहिलं तर वावरात जाऊन पाहू म्हटलं. पुरी गाडी वावरात आली आपली. पाहून घ्या, ही गाडी इथून आणली. आणि एक चीज दाखवत तुम्हाला. आपल्या वावरात बाजूच्या वावरातलं काकाचं पाणी आलं तर लांग फुटली पूर्ण. ह्या बाजूवाल्या काकाच्या वावरातली लांग फुटली आपल्या वावरात. हे गड्डा पडला इथं. आरके पार नाली पडली हे बॉम्बे. आरके पार दिसते हे पा, हाय दिसते. काकाले सांगा लागून पहिले का बा हे काय इलाज करा म्हणून ह्या नालीचा पहिले. आणि इकडे पण धिंगाणा झाला आमचा आला हे पाहून घ्या. आणि अजूक तर पावसा लागायचा बरोबर, अजूक पाणी याचा बरोबर. तर अजूक जर पाणी आलं समजा तर पुरा धिंगाणा उंजून आमचा आला. वातावरण पुरं बद्दलचं आहे, मस्तपैकी वातावरण आहे. सकाळपासून वातावरण मस्तपैकी आहे. अमरावतीत रोज पाणी येऊन आलं, आमच्या इकडे येऊन आलं सकाळ संध्याकाळ. पण एवढं नाही येऊन राहिलं. आता पेरणी चालू होणार 2-3 दिवसात. 20% झाले, 20% आणि 80% राहिले आहे पेरणी. तर ते पण होऊन जाणार. आपण वावरातून राऊंड मारून दाखवून देऊ तुम्हाला किती धिंगाणा आहे, कुठं धिंगाणा आहे, कसा धिंगाणा आहे. पूर्ण धिंगाणा झालं बाई तिथं लांगीवर. पहिल्या याच्यावर त्या काकाला सांगा लागन जाऊन. पहिले त्या काकाला म्हणा लागन इलाज करा म्हणून त्याला. हे पाहून घ्या आपलं डोबरे डाबरे एवढे तर आहे ते 19-20. पाहून घ्या इकडलं काहीच रेडी नाही झालं समजा, काहीच पर्सेंट नाही झालं यांचं. याच्यात ट्रॅक्टर मारा लागते, वायनी मारा लागते, त्या समोरच्या वावरात मारा लागते, इकडल्या वावरात मारा लागते, तिकडल्या वावरात मारा लागते. एकही वावर तयार नाही झालं आपल्या आजूबाजूचं. आपलंही वावर तयार नाही झालं कारण की पाण्याची अजून वाट चालू आहे. एका वावरात चालू आहे पेरणी, तिथून दिसते ट्रॅक्टर. पाहून घ्या, झूम करून दाखवतो तुम्ही, झूम करून पाहून घ्या. सलीम काकाच्या वावरात चालू आहे पेरणी. आणि आपल्या याच्यातही चालते. आता 2-3 जागी पाणी मुरते आपल्या वावरात. तिथं तर पहिले मुरत नाही जाय एवढं, त्या मागं ते दाखवलं तुम्हाला. तिथं पहिले मुरत नाही जात जाय, तर तिथे मुरून राहिलं आता. कारण की ते लांग फुटली तिथून मागून, तिथूनही मुरून राहिलं पाणी. आणि हे पाहून घ्या इथं तर पहिलेच मुरत जाय. डोबरं होतं थोडंसं तर हे इथं डोबरं होतं, तर डोबऱ्यात मुरतेच तेवढं. आपल्या वावरात थोडं थोडं पाणी मुरते, एवढं काही मुरत नाही. हे पाहून घ्या इथं असं ट्रॅक्टर चालला त्या दिवशी म्हणून. असं चाललं असतं तर मग मुरलं नसतं एवढं खास. आणि इथं दरवर्षी मुरते पाणी. मागचा व्हिडिओ पाहिला असं आपण. आणि हे पाहून घ्या इथं पण जरासं मुरलं आहे पाणी. आता ह्या इलाका पर आला आपला पाहायचा. त्या इलाकात पाहून घेऊ किती काय आहे, तो नुकसान आहे काय आहे. तर सध्या पेरण्या चालू व्हायच्या जसे पाहिजे तशा. लोक अजून वाट पाहून राहिले. आपल्या आजूबाजूनं पूर्ण 2-3 वावर पार, 3-4 वावर पार तिथं चालू आहे पेरणी. आणि हे बा हे इथं एक हे पहिलं वावर आपलं, 2 नंबरचं दुसऱ्याचं, 3 नंबरच्या वावरात काम चालू आहे आपल्या पेरणीचं. आणि इथून 3-4 नंबरचं वावर आहे त्याच्यातही चालू आहे पेरणी. लागली आणि गडबड जराशी लागायची आहे, थोडीफार लागायची आहे गडबड, पण चालू होणार कंटिन्यू. हे पाहून घ्या इथं पण पाणी साचलं आहे, तिथं पण पाणी साचलं आहे. समोर जास्तच पाणी थांबलेलं दिसून राहिलं. दरवर्षी रात्री जात जाय, पण यावर्षी तर जास्तच दिसून आलं. कारण की ट्रॅक्टर असा चालला, असा उभा ट्रॅक्टर चालला तर जास्तच दिसून आलं हे डोबरे. आणि हे पाहून घ्या इकडे इकून पाणी आलं का तिकून पाणी आलं काही समजून नाही राहिलं. हे पाहून घ्या पूर्ण डोबरे. पहिले रात्री जात जाय आपल्या वावरात, तर आता दिसून राहिलं. इकून जाऊ आपण धुऱ्यानं, काकाची बेडवरची आहे. आणि मस्तपैकी दिसून राहिलं. वातावरण खतरनाक आहे बाई, खतरनाक वातावरण आहे. हे पहा इथून पुरा, तिकून पाणी आलं, इथून पाणी चाललं असं 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 त्या गड्ड्या समोरच्या. ते लांगही फुटलेली दिसून आली, पूर्ण नुकसान दिसून आलं. आता पप्पाला जाऊन सांगितलं जातो, पप्पा बोलान मला काय केलं म्हणून. तू काठी आहे, काठी फेकून द्या धुऱ्यानं. या वावरातून जा लागते कारण की आपल्या वावरातून जायची परिस्थिती नाही आहे. त्या वावरातून जाता येऊन आलं. आपली डाबर पाहून घ्या कसं दिसून आलं वावर. आणि हे वावर पाहून घ्या. मला तर असं वाटून लांग फुटली, 2-3च पाण्यात लांग फुटून गेली बाई. आता ते लांग बनवा लागन. अजूक नुकसानच नुकसान आहे. अजूक तर पेरणी व्हायची आहे.
इथून फुटली लांग पूर्ण त्या तिथपर्यंत. वाटलं होतं ते फुटणार आहे म्हणून. गड्डा बोंगे किती मोठा पडला. आणि उद्या सकाळी या लागन वावरात. पहिले ते लांग करा लागन. पुरा धिंगाणा झाल्यासारखं दिसून आलं मला. हे पहा इथून पाणी येऊन राहिलं असं सरळ ते इथपर्यंत. आणि हे इथं धिंगाणा. इथून पहिले इथून पाणी जात ह्या काकानं पॅक केलं जरासं. तर आता इथून पाणी चाललं. तेवढा धिंगाणा आपला. ह्या धिंगाण्याला करावं लागन काही ना काही. इकूनही पाणी येते. इकून जास्त पाणी आलं असं ट्रॅक्टर मारला तर. आणि पुरा धिंगाणा इथं झाला. आणि मित्रांनो अजून तर जसं पाहिजे तसं पाणी याचं आहे. अजून जर समोर जाऊन पाणी आलं तर समजा आलं खतरनाक काम होऊन जाईल. पूर्ण लांगच फुटून जाईल हेवाली. हे पूर्ण लांग फुटून जाईल. ह्या नाला पोंगे किती बुजला. पहिले खोल नाला होता. वावरातली माती पुरी हिच्यात गेली नाल्यात. हे पोंग्या वावरातली मातीच आहे समोरची. ह्या वावरातली माती या नाल्यात गेली. ढगाचा आवाज येत असेल तुम्हाला. ढगं बोंबलून राहिले का बा मी येतो. सायरन देऊन आलं ते का मी येतो. आणि आता दाखवू तुम्हाला दुसरं समोरचं अजून कुठं नुकसान आहे का. तर इथचं पोंगे अजून नुकसान. आपला धुरा गिरा पुरा क्लिअर आहे. फक्त हे जे गड्डे दिसून आले ह्या गड्ड्यात होऊन जाते लेवल पेरणीच्या वेळेस. बाजूच्या वावरात मस्तपैकी पेरणी चालू आहे. तो झाला असं खुश. आपल्या वावरात व्हायची आहे पेरणी. अजून आजूबाजूचे वावर राहिले. मेन ठिकाणी पाणी थांबते. एक त्या कोपऱ्यात, एक त्या समोरच्या कोपऱ्यात, एक इथं. 3 ठिकाणी पाणी थांबते. इकडे तर काही थांबत नाही समोर. पहिले थांबत जा पण आता दिसून नाही राहिला काहीच. ते पोंगे हरणं कुछ तो गडबड आहे दया. हरणं त्या दिवशी बम हरणं होते. तुम्हाला ते दाखवलं. मागचा व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही हरणाचा. हे पहा कसे पाहिजे. आता पेरण्याची जराशी गडबड राहील. आपले डेली व्हिडिओ येत जाईन. सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे पोंग्या आता हा इलाका तो इलाका पाहिला आपण गाडीचा. हा इलाका पाहिला. हा इलाका पाहिला. आता हा इलाका राहिला. याच्यात काही डिफॉल्टर काम दिसून नाही राहिलं. हरणं बाकी उड्या मारवले. आणि मित्रांनो त्या काकाला जाऊन सांगा लागन पहिले का आपले माया दुरा फुटला म्हणा. तेवढा तुम्हाला दाखवला तेवढा माया जास्त फुटला. आणि ह्या इथून निंबापासून आपल्या त्या काकाच्या इथून बाजूवाल्या काकाच्या इथून पाणी येऊन राहिलं तर थोडी फुटला थोडाफार. पहिले त्या काकाला सांगा लागन. नाही तुम्हाला इलाज करा लागन. त्याचा गोटे गाठे लावून द्या लागन त्याच्याखाली. ते तर पहिलेच करतो मी. आताच करून टाकतो. नाही तर गोटे गाठे लावून देतो तिथं. मग नंतरचं टेन्शन नाही. हे बस दोरा फुटला समोर. संजापूरचा दोरा फुटला पूर्ण. ह्या वावरात जरासं पाणी. संजापूरचे गोटे आपला दुरा गड्डे दिसतेच. ट्रॅक्टरचा दिसवतेच ट्रॅक्टरनं. आपण तिथं गोटे लावून दे समोर. मग टेन्शनचं काम नाही राहत. समोरून नाही फुटलं पाहिजे वरून. कारण की वरून अजून पाणीचा अंडा होऊन जाईल आपल्याला. गोटे लावून गेलो तुम्हाला तो माहीतच आहे. आणि त्या दिवशी गोटे लावून गेलो तर इकडून पाणी आलं इकडून पाणी आलं. काही समजून नाही राहिलं. हे पाणी इकडून गेलो तर तिकडून पाणी होऊन गेलं. आता हे लावतो. आणि नंतर समोरचा गड्डा पाहायला लागन. तिथे गड्डा एक. त्या गड्ड्यात नाल्यात पाणी बम थांबलं. पहिले थांबत नव्हतं कारण की काकानं त्या दिवशी खोदलं. इथून खोदलं त्या दिवशी काकानं तर बम पाणी साचून राहिलं. काकाची थोडीशी लांब फुटली सारखी दिसून आली. पण एवढे गोटे लावले मी. उभे केले फक्त. लावले तर पहिलेच होते. आणि उद्या लागून पावलं कारण की इथं गड्डा करायला लागते. एवढी पाणी देऊन समोर आपली लांग इथून उच्ची आहे. इथं डावली तर तशी मागं फुटली तिथं थोडी. तर हे इथून पावड्यानं लेवल लावावं लागेल. आणि समोरचं दाखवत तुम्हाला. हे पाणी साचलं म्हणून पुरं धिंगाणा झालं असं. इथून पण जरासं होतच मला त्या दिवशी. पण इथं काही नाही आहे. हे पोंग्या इथं गोटे लावले 2-3 5-6. इथं काही नाही. समोर आहे अजून.
त्याचाही धिंगाणा झाला असून मला असं वाटून झालं, कारण की एवढा धिंगाणा झाला तर तेवढा झालाच असं. हे आपलं वावर आणि 2 दिवसात 3 दिवसात रेडी करणार आहे लवकरच. फक्त आपल्या पट्ट्यात सलीम काकाचं चालू आहे पेरणं. आणि निखिलदाच्या वावरातलं पाणी आलं पूर्ण. हे आपली सेफ्टीत आहे, हे पाहून घ्या. इथून जर जोरात झपलं आलं मित्रांनो ते पूर्ण धिंगाणा होऊन जाईल पण आपला. हे आपली नदी काकान त्या दिवशी गेली तुम्ही पाहिलं असाल. हे इथून पाणी आलं निखिलदाच्या वावरातलं. आता इथून निखिलदानं इलाज करा त्याचा. तर मी आता 5-6 गोटी घेऊन जातो. 5-6 गोटी घेऊन जातो तिथं लावून देतो, कारण की हे गोटी नेऊन टाकले तर फारच चांगलं राहील. मी तुम्हाला 2-3 5-6 गोटे जे काही असेल ते घेऊन जातो मी आणि तिथं लावतो पहिले. चला तो मित्रांनो आता जातो घरी आणि 1-2 गोटे आणून टाकले मी तिथं, कारण की मी लावले नाही, फक्त 1-2 गोटे तिथं ठेवले. काकाला विचारल्याशिवाय आणि पप्पाला विचारल्याशिवाय गोटे लावा नाही म्हटलं आपण, कारण की बोलणे खायचे कामं. अजून जर पाणी आलं इथून पुरं फुटून देईन, पुरी लांग फुटून देईन. पहिले तर गड्डा होता म्हणून तर पुरी लांग फोडली, म्हणून आता चाललो घरी. आणि पहिले पप्पाला सांगतो, काकाला सांगतो, नंतर बघू. असं झालं आपलं धिंगाणा. आणि आईचे रिॲक्शन पाहू काय म्हणतात. आईले सांगतो मी, कारण की आईले सांगणं इम्पॉर्टंट आहे. आईले म्हणून का बा लांग फुटली म्हणून आपल्याला हेवाली आणि ठेवाली पण लांग फुटली म्हणून, तर आईले दाखवतो मी, आईले सांगतो मी. नंतर बघू आपण आईचे रिॲक्शन काय म्हणते, मला बोलते का नाही बोलत. तर चला तर भेटू आपण घरी गेल्यावर. घरी आईले सांगतो पहिले, आई आपली लांग पुरी फुटली, दोन्ही तिन्ही. एक जावरकडची इकडली फुटली, एक वाघाची कुणाला पण इथे फुटली विहिरीचं, आणि एक तिकडे फुटली. पप्पा सांगा लागते. पप्पा बोलवून देईन मला, सांगतो ना. ते मातीला टाका लागते. तर मित्रांनो चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. अशा व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा. पप्पा घरी नाही आहे तर आपण पुढचा पार्ट बनवूयाचा. चला भेटू.